तुम्हाला थेट पुन्हा एकदा जिल्हा परिषदला जायला संधी मिळाली। प्रियंकाताईचं मी भाषण ऐकलं पहिल्यांदाच। ताई मला खात्री झालेली आहे तुम्ही दोन्ही या परिसरातल्या अत्यंत कर्तबगार महिला उद्याच्या कालावधीमध्ये या पुणे जिल्ह्याच्या नावलौकिकात मध्ये पुढे आल्याशिवाय राहणार नाही। राजकारणामध्ये दिवस येत असतात जात असतात। सत्ता आली तर माजायचं नसतं आणि आपल्या भाषेप्रमाणे गरिबी आली तर लाजायचं नसतं। आणि मी त्याच्यामध्ये सांगेल सत्ता आली तर माजायचं नसतं। अनेक वर्ष काम केलंय या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही सगळ्या लोकांनी काम केलं। मलाही जिल्हा परिषदला काम करायला संधी मिळाली। जिल्हा परिषदला काम करत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये विकासाच्या कामासंदर्भात संकल्पना त्या जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी त्या काळामध्ये आमच्या माध्यमातून झाली। या त्रिस्तरीय पंचायत राजमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर काय आहे ही सगळी पद्धत एक वेळ मी फक्त तुम्हाला 2 मिनिटात समजून सांगणार आहे। जिल्हा परिषदच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही छोट्या खाणीची जी कामं असतात त्याला तरतूद पैशाची तरतूद करणे, त्याला मंजुरी घेणे, काही प्लॅन करणे, काही धोरणं ठरवणे हे जिल्हा परिषदचं काम आहे। पंचायत समितीचं काम आहे। ताई प्रियंकाताई तुम्हाला खूप पैसे कोणाला द्यायचे नाही, आलेली कामं व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचे। ग्रामपंचायतच्या सरपंच आणि त्यांच्या सदस्य बॉडीने त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि उत्तम प्रकारचं काम कसं होईल आणि लोकांपर्यंत ते व्यवस्था कशी पोहोचेल याच्यासाठी काम करायचं। याला आपण त्रिस्तरीय पंचायत राज म्हटलं जातं। आणि म्हणून या स्तरावर काम करणाऱ्या या ज्या संस्था आहेत त्या लोकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं घर करून आहे। गेल्या अनेक वर्ष जवळजवळ 3-4 वर्ष झाले आपण निवडणुकीपासून वंचित आहे। मागच्या बॉडीला 5 वर्ष अधिक 3-4 वर्ष मिळाली, साधारण 8-9 वर्ष याच्यात निघून गेली। आणि कार्यकर्त्याच्या आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जो विकासाचा पैसा आणला जातो त्याच्यावर काही मोजकीच लोक हक्क सांगू लागले। मग या तालुक्याचे आमदार म्हणून ज्याला काम करायला संधी मिळाली त्यांनी ठरवायचं जिल्ह्यातून एखादा पैसा या भागासाठी डेव्हलपमेंटसाठी आला तो सगळा पैसा मग तो जिल्हा परिषद मधून आला, पंचायत समितीमधून आला किंवा ग्रामपंचायत मधून आला किंवा विधानसभेतून आला किंवा डीपीटीसी मधून आला, तो सगळा पैसा आम्ही एका स्तरावर आणला असं वातावरण सातत्यानं तालुक्यामध्ये राहिलं। हा बेबनाव कधी ना कधी उघडा पडतो। उद्याच्या काळामध्ये तुम्हाला असं चित्र दिसणार आहे की हे बेबनाव तुमच्या लोकांच्या नजरेतून बाजूला होणार आहे। चिंता करायची काही कारण नाही। आम्हाला जेव्हा काम करायला संधी मिळाली तेव्हा आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकलो ही वस्तुस्थिती आहे। आणि मला खात्री आहे प्रीतीताई तुम्ही दोघी पण इतक्या सक्षम आहात। जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणाला कमी आणि कोणाला जास्त देण्याचा अधिकार कोणाच्या हातात नाही। जो कणकर आहे, जे ताकदवान आहे, जे हिंमतवान आहे, ज्याला पैसे खिचून आणायची तयारी आहे किंवा असणाऱ्या परिस्थितीवर लढायची तयारी आहे त्याला पैशाला आणि डेव्हलपमेंटला त्रास होत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की तुम्ही याच्यामध्ये निश्चितपणे पुढे जाणार आहे, याच्यामध्ये कुठेही कमी पडणार आहे। मला फक्त आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे। तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत केली। देवदत्तचं नेतृत्व या परिसराने निश्चितपणे स्वीकारलंय। लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी असणारं प्रेम आहे आणि हे प्रेमाच्या बरोबर या भागातले प्रतिनिधी निवडून आणून तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। मी तुम्हाला सगळ्यांचं या ठिकाणी खरं तर आभार मानणे अभिनंदनही करेन। मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये तुम्ही समजून जाऊ नका। काळाबरोबर परिस्थिती बदलते। आमच्या अजितरावनी सविस्तर विवेचन केलं। अजितराव तुम्हाला वाटलंय हे साधं सोपं काम आहे। तुम्ही काल दिलीपराव काय म्हणाले, आमदार काय म्हणाले ते सांगितलं, पण याच्यात सुद्धा वेगवेगळे डाव असतात हे तुम्हाला माहित नाही। दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे। जेव्हा निवडणूक लागली होती त्यावेळेस काम करून घ्यायची त्यांनी भूमिका माझ्या समोर मांडली। आज आपल्या घरातल्या पुतण्याला निवडणुकीमध्ये चिन्ह दिलं
उमेदवारी दिली आणि योगायोगाने कोणत्याही पद्धतीने ते निवडून आले असते तरी आम्ही लोकशाहीला मानणारा माणूस आहे. तुम्ही आलात निवडून तर ज्या कारणाने तुम्ही निवडून आलात तर त्या कारणामध्ये तुम्ही लोकांची आता काम करा, हा आमचा तुम्हाला सवाल आहे. तुम्ही म्हणालात का त्यांना ते म्हणाले घरची माणसं त्यांना धमक्या देत आहेत, असं नाही. आम्ही 30-30, 40-40 वर्ष झालं, देवदत्त असेल, मी असेल, रात्रंदिवस काबाड कष्ट केलं, भागाभागात गेलो, परिसरात गेलो, गावागावात गेलो, संघटना बांधल्या, पक्ष मजबूत केले आणि मजबूत झालेल्या पक्षाच्या जीवावर सत्ता भोगण्याची कामगिरी तुम्ही केली. ऐन वेळे आम्ही गरीबाची पोरं म्हणून आम्हाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आणि आज स्वतःच्या कुटुंबामध्ये उमेदवारी घेऊन लोकांची पुन्हा एकदा फसवणूक करताय. हे उद्याचं तुम्हाला असणारी फसवणुकीचं चित्र तुमच्या पुढे स्थिर राहणार नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. आज का म्हणायचे दिवस आले? अरे लोकांना माहीत झालं हे स्वतःच्या घराशिवाय दुसऱ्याला उमेदवारी देऊ शकत नाही आणि मग उद्याच्या काळात गमावलेली सहानुभूती पुन्हा मिळवायच्या नावाखाली आज ते आपल्याला फसवण्याचा नवीन डाव टाकलेला आहे. मित्रांनो, आजची परिस्थिती तालुक्याची अत्यंत क्लेशदायक आहे. खालच्या भागातले 3 मतदारसंघ आहे. पोपटराव गावडे सारखा 60 वर्ष काम करणारा एक माजी आमदार त्या भागातून आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा मुलगा आणि त्यांचा परिवार भाजपच्या प्रवाहात गेलेत. आज ते त्या भागातून ते निवडून आलेत. राष्ट्रवादीच्या चित्र 4 मुंड्या चीज झालेल्या त्यांचा उमेदवार 2-3 नंबरला राहिलेला आहे. पलीकडे गेलं रांजणगावला, तिथेही तीच परिस्थिती झालेली आहे. ज्यांनी साखर कारखान्याच्या सभासदांच्या सभामध्ये येऊन दादागिरी आणि दमदाटी करून शेतकऱ्यांचे प्रश्न धुळीत मिळवायचं काम केलं, त्या मानसिक पाचून करायला लोकांनी जाग्यावर पाणी पाजलंय, तो माणूस त्या परिसरामध्ये नाहीये. मतदारसंघ तुमच्या हातून गेलाय. या तालुक्यातल्या कारभारी हे दोन्ही आमच्या ज्या भगिनी निवडून आल्यात, एका बाजूला सुवर्णाताई दरेकर निवडून आल्यात, त्यांचा मतदारसंघ घोडेगाव मतदारसंघ तुमच्या हातातून गेलेला आहे. आज आमच्या प्रीतीताई थोरात यांचा सुद्धा मतदारसंघ तुमच्या हातातून गेलेला आहे. इथली जनता आता तुमच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. आमच्यासारखे लढवय्ये कार्यकर्ते, मला असेल किंवा आमचा दुसरा मित्र अभंग असेल, आम्ही दोघेही थोड्याफार मतानं मागं पुढं आहे. थोड्याफार मतानं मागं पुढं असलं तरी चिंता करण्याची कारण नाही. ज्या दिवशी एक पाऊल टाकलंय, ज्या दिवशी तुम्ही भूमिका घेतली, ते पुढचं पाऊल तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ह्या रणांगणात लढवल्याशिवाय राहणार नाही. रण तुम्ही पिचून काढू, पण उद्याच्या काळामध्ये तुम्हाला लोकांना फसवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी घेऊन आम्ही आता पुन्हा एकदा उतरलेलो आहे तुमच्या रणांगणामध्ये. जनतेच्या प्रश्नामध्ये जनतेमध्ये एक उजवा हात अरुण गिरे साहेब आणि डावा हात निकम साहेब असं त्यांनी सांगितलं होतं. झालं काय, ज्याच्या त्याच्या मतलबासाठी ज्यांनी त्यांनी केलेलं ते काम आहे. पण शेवटी जनता काय उघड्या डोळ्याने कधीतरी पाहत असते आणि जेव्हा जनता सगळं उघड्या डोळ्याने पाहते तेव्हा एक दिवस तुमच्यासाठी वस्तुस्थितीवर येत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. या मंदिराच्या समोर उभं राहून सांगतोय, राजकारणात काम केलं आम्ही लोकांनी, मी असेल देवदत्त असेल, अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. स्वार्थी भावनेने कधी काम केलं नाही, लबाडीने कधी काम केलं नाही, पक्षाला कधी दगा दिला नाही. पण याचा सगळा फायदा तुम्ही मतलबाने घेतलाय हे मात्र आता सिद्ध झालेलं आहे. राजकारणामध्ये 2012 साली 7 आणि 12 साली साधारण मला 7 साली मी जिल्हा परिषदला निवडून गेलो. साधारण 600 ते 700 कोटीची कामं केली. 12ची निवडणुकीमध्ये आम्हाला जेव्हा काम करायला 9च्या संधी मिळाली, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन मतदार ऍड झाला होता. जो मतदारसंघ 39 गावचा मतदारसंघ याच्यात ऍड झाला होता, त्यावेळेस आम्ही केलेलं काम, त्या कामाच्या जीवावर तुम्हाला लोकांनी मतदानाचा पाऊस पाडला होता, हे तुम्ही विसरून गेलेले आहात. पण ठीक आहे, जुन्या गोष्टीवर जास्त आम्ही बोलणार नाही. पण पुढे जात असताना इतिहासाचा संदर्भ घेतल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही, ही सुद्धा गोष्ट मला माहित आहे. म्हणून माझी तुम्हा सगळ्या मायबाप मतदार बंधूंना आजच्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही विनंती करणार आहे. कदाचित मनामध्ये एखादी कमी जास्त गोष्ट असेल, कोणाचा सत्कार असेल, कोणाचं मागं पुढं असेल, कोणाचं कौतुक करायचं थांबलं तरी असेल,
तरी पण उद्याच्या काळामध्ये तुम्ही मान अपमानापेक्षा या तालुक्याचं भविष्य म्हणून भवितव्य म्हणून तुम्हाला उद्याच्या काळामध्ये काम करावं लागणार. आम्ही जे लोक राजकारणात काम करतोय आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमी असो, आम्ही साधे शेतकऱ्याची पोरं आहे. आमच्या बापाचं आमदार नाही, खासदार नाही, कुणी उद्योगपती नाही किंवा विवेक संस्था आमच्या ताब्यात नाही. मग मिळवलेला पैसा एका बाजूने खेचायचा, दुसऱ्या बाजूने लोकात वाटायचा आणि त्याच्यातून सत्ता मिळवायचं काम करायचं. ह्या धरणीतले आम्ही माणसं नाही, आम्ही साधी माणसं आहे. सातत्यानं तुमच्या सुख दुःखात आडी अडचणीमध्ये उभे राहण्याची मानसिक तयारी आमची आहे. वाटेल ते झालं तरी तुमच्या प्रश्नाला बगल देऊन बाजूला जाण्याची प्रक्रिया आमच्या मनामध्ये नाही आणि एकही गोष्टीमध्ये पाप आमच्या मनामध्ये नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्या बंधू भगिनींना आजच्या दिवसाच्या निमित्तानं विनंती राहणार आहे. बाबांनो, कदाचित एखादी निवडणूक जिंकलो किंवा हरलो याच्यापेक्षा उद्याच्या काळात या तालुक्याचं भविष्य आपल्याला अत्यंत उज्ज्वल पद्धतीने न्यायचं आहे. शेतकऱ्यांच्या रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्यांनी मातीचं मोती बनवल्याने सामर्थ्य उभं केलंय, पण त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यांच्या भावापर्यंत आपल्याला उद्याच्या काळात जायचं आहे. याच्यासाठी योग्य पद्धतीने काम करणारं नेतृत्व आपल्याला शोधायचं आहे आणि अशी नेतृत्व शोधल्याशिवाय भविष्य तुम्हाला उभं राहणार नाही. ही गोष्ट सुद्धा तुमच्या डोक्यात असली पाहिजे. एखादा माणूस एका दिवसात जन्माला येत नाही. एखादा बाळ जर जन्माला आलं तर त्याला 14 वर्ष, 15 वर्ष, 18 वर्ष होण्यासाठी जो काळ आईला सहन करावा लागतो, त्याचा त्रास सहन करावा लागतो, तसं राजकारणातली माणसं एका दिवसात जन्माला येत नाही. 30-30, 40-40 वर्ष, 35 वर्ष पायाला पानं बांधून रात्रंदिवस या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंडलेले आम्ही कार्यकर्ते आहात. आणि आज कदाचित तुम्हाला असं वाटेल, कदाचित एक अरुणगिरे माग पडला, पैशानं त्याला हारावं लागलं म्हणून राजकारणामध्ये आम्ही जर थांबलो तर तुमच्या म्हणण्याला काही किंमत राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून तुमचा कार्यकर्ता जगला पाहिजे, तुमचा नेता जगला पाहिजे, तुमची भूमिका जगली पाहिजे. त्याच्यासाठी माणसाला जीव लावण्याची प्रक्रिया तुम्ही उद्याच्या काळात केली पाहिजे. ही भावना माझ्या मनामध्ये आहे. बोलण्यासारखं खूप आहे. आजची सुरुवात आहे. कालच आम्ही माझ्या गटातल्या सगळ्या मतदारांचं आभार प्रदर्शन केलंय. दोंडीभाऊ शेठ त्यांना सांगितलंय, आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला की तुम्ही, कदाचित आम्ही असाही विचार करत होतो, आज ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्यांच्या मदतीप्रमाणे, ते सांगण्याप्रमाणे तुम्ही केलंय, त्याचं आम्ही खूप तुमचा आभार मानतो. पण सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह राहिला की सातत्याने तुम्ही समाजात राहा, तुम्ही करत असलेल्या कामाच्या माध्यमातून आज कदाचित आम्ही थोडंसं मागं पुढं पडलं तर उद्याच्या काळात पुढं पाऊल टाकण्याची आमची तयारी आहे. आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा आम्ही ठरवलंय, या तालुक्यामध्ये वाटेल ते झालं चालेल, रात्रंदिवस काबाड कष्ट करू, पण उद्याच्या काळात एक चांगला सुखीचा दिवस तुमच्यासाठी उभा करू. ही भावना आणि हा निश्चय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. म्हणून मी सांगतो, तुम्ही सुद्धा चिंता करण्याचं काही कारण नाही. जे जे माणसं निवडून आलात ते अत्यंत प्रभावीपणे काम करतील आणि संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला खात्रीने सांगतो, व्यासपीठावर आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं, अजितने जसं सांगितलंय, इथून पडणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो, मग पक्षाचा आणि विचाराचा गल्लत आम्ही करणार नाही. आम्ही एकत्र पद्धतीने काम करू आणि चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी करू. समाजातल्या खालच्या थरातला माणसाला वाटलं पाहिजे ही सत्ता, ही सत्ताधीशाची सत्ता नाही, तर ही माणसे आमच्या सामान्य माणसाची, गरिबाची सत्ता आहे. आम्ही सहज उपभोगली ते आम्हाला ती मिळते आणि ती उपभोगून दाखवते, अशी परिस्थिती निर्माण करू. हीच भावना आजच्या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आमच्या या दोन्ही ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ताई, तुम्ही काम करत राहा, भक्कमपणे आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत. एवढंच आपण लक्षात ठेवा, या भागातल्या लोकांमध्ये अंतर पडून देऊ नका. कामापेक्षा तुमचे संबंध लोकांशी राहू द्या. तुम्हाला कुणीच काही कमी पडून देणार नाही. आणि म्हणून तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान करून या भागामध्ये नावलौकिक वाढवण्याची कामगिरी केलेली आहे. मी दोघींची भाषणं ऐकली आणि तुमच्या पसंतीला दाद दिली. माणसं, योग्य माणसाला निवडण्यासाठी माणसाचा निश्चितपणे तुमची पसंती राहिली आणि त्या पसंतीला दाद देऊन तुम्हा सगळ्या मतदारांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.